नमस्कार कोकणकर, मी अभि कोटकर, कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष। तुम्हाला माहितीच आहे, आपल्या गणपतीतला गावी जाण्यासाठी कोकण रेल्वेची बुकिंग आपली स्टार्ट झालेली आहे आणि ती नुसती स्टार्ट नाही झाली, ती संपलीसुद्धा। 2 मिनिटात जर बघायला गेलं आता अर्ध्या तासानंतरची बुकिंगचं बोलतोय की 600+ वेटिंग आहेत। म्हणजे किती वेळात ती फुल झाली असेल तर तुम्ही विचार करा। ती बुकिंग झाल्याच्या नंतर कमी से कम 1 दिवस तरी ती चालली पाहिजे, पकडून झाला म्हणजे त्या दिवशी पूर्णतः लोक बुकिंग करून घेतील। पण आपल्याकडे तेवढी संधीच नाही आहे, चालू झाली आणि संपली। तर मला रेल्वे मंत्री म्हणा किंवा सरकारला माझी एक विनंती आहे की जर तुम्ही सुविधा देताय तर त्या परिपूर्ण द्या। आता आम्हाला सगळं माहिती आहे की बाकी उर्वरित महाराष्ट्रापेक्षा कोकणावरती खूप अन्याय तर होतोच आहे प्रत्येक दृष्टीने, पण कुठेतरी आता 2 सणाला कोकणवासीय जास्त करून गावी जातात, ते म्हणजे शिमगा आणि दुसरा म्हणजे गणपती। आणि त्याच जर सणाच्या वेळेला जर तुम्ही आमची तेवढीही पूर्तता जर करू शकणार नसाल तर तुमचा त्यासाठी तर जाहीर निषेध पहिला। तर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला बुकिंग एवढ्या तुम्हाला नाही जमत आहे ना, तर एकतर डबे वाढवा आरक्षणाचे, नाहीतर सर्व टोटलच्या टोटल ट्रेन जर अनारक्षित करा, जेणेकरून जो तो येईल तो जाईल। तुम्ही कशाला ते 4 लोकांसाठी बुकिंग देताय आणि बाकीच्यांनी लटकत जायचंय, ते चेंगराचेंगरीत जायचंय। त्याच्यात ते साऊथवाले पण असणार घुसलेले, गोव्याला जाणारे वगैरे, परत अजून गोवा म्हणजे पुढे कर्नाटकला जाणारे वगैरे, कारण आपल्या सगळ्याच गाड्या मांडवीपर्यंत किंवा मडगावपर्यंतच नाही आहेत ना, किंवा सिंधुदुर्गाच्या बॉर्डरपर्यंत नाही आहेत ना। तर माझं हे म्हणणं आहे, एकतर अनारक्षित आम्हाला ट्रेन द्या ज्या सणाच्या टायमाला चालतील, आणि जर देत असाल तर डबे वाढवून ट्रेन द्या। मध्ये ते डबल डेकर चालू केली होती, चांगलं होतं, द्या ना तशा टाईपमध्ये ट्रेन आम्हाला। पण बोगद्यांचा प्रॉब्लेम आहेच, म्हणजे ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सोल्युशन द्या। तुम्ही आमचे प्रॉब्लेम्स अजून क्रिएट करू नका। आम्ही एकतर म्हणतो की चला STनं प्रवास करावा किंवा काय, जर ट्रेनला गर्दी आहे लक्झऱ्यांनी करावा, तर लक्झऱ्यांचे रेट तर अवाढव्य असतात। 300-350 किलोमीटरसाठी 1200-1500 रुपये रेट लक्झऱ्या धरून बसतात। आता त्याच्यामध्ये आम्ही जर STची बुकिंग करायची म्हटली तर त्या बुकिंग होत नाहीत, कारण त्यांची पूर्तता तुमच्याकडून होत नाही। गेल्या वर्षी आम्ही बघितलं काय झालं आणि काय नाही ते। ST महामंडळाने तुम्हाला त्या ड्रायव्हर लोकांनी, कंडक्टर लोकांनी जे काय आपल्या आहेत त्यांनी तुमच्याकडे ऑलरेडी मागणी केली होती की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे पगारवाढी संदर्भात किंवा त्यांच्या काय जे समस्या आहेत त्यांच्या संदर्भात, पण ते तुम्ही त्यावेळेला केलात नाही। का तुम्ही पूर्तता करत नाही आहेत? की कुठेतरी तुमचा हाच रोष आहे ना की कोकणी माणसाला कसा नाही कसा तरी त्रास झालाच पाहिजे। आता रोडचा प्रॉब्लेम आहे, आता ते रोडला पेण वडकळपर्यंत परत ते खड्ड्यांचं तुमचं चालूच आहे। माणगावला जायचं झालं तर तिथे रस्ता आखूड आहे, बाजारपेठेची जागा मिळत नाही, तुम्ही बायपास करणार होता त्याचं काय झालं? ह्या गोष्टी आहेत ना, तुम्ही आमच्यासाठी सोल्युशन काढतच नाहीत। गेली किती 14 वर्ष झाली तो रोडच बनतोय आमचा, त्याच्यावरती तुम्ही दुसरा कुठला तरी समृद्धी महामार्गाचं तुम्ही हे केलात की नवीन एक्सप्रेसवेचं काहीतरी डोक्यात काढलायत की जे आहे ते पहिलं कंप्लीट करा। कुठेतरी कोकणवासियांची जी गळचेपी तुमच्याकडून चालू आहे ना, ती पहिली थांबवा। आणि पहिलं तर मुळात लास्ट टाइमला रेल्वे मंत्री आपले सुरेश प्रभू साहेब होते, त्यावेळेला थोडाफार त्यांनी प्रयत्न करत होते, पण त्यांच्या कालावधीतच बाहेरगावी म्हणजे समजा आता UP बिहारच्या ज्या ट्रेन जाणार आहेत त्यांच्यावरती हल्ले होत होते, त्यांचे ॲक्सिडेंट होत होते। म्हणजे तुम्हाला तिकडच्याच लोकांना किंवा महाराष्ट्राबाहेरच्याच लोकांना तुम्हाला रेल्वे मंत्री पाहिजेत, रेल्वेत भरती तुमच्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी। मग महाराष्ट्रासाठी काय आहे? महाराष्ट्रात तुम्ही येऊच नका ना। की आम्ही काय फक्त काय इथे काय तुमची ओजी वाहत राहायची का? तुम्ही येत रे, माझ्या मागे धर्मशाळा चालू आहे। आमचे नेते मंडळी तर विकले गेलेलेच आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायला नकोच आहे। पण कुठेतरी माणसाचा विचार करा, आम्ही किडेमुंग्या नाही आहेत।
आणि पहिली गोष्ट जर आता आहे ना, जो कोकणवासियांचा जो चाललेला आहे संघर्ष, तो मुळात थांबला पाहिजे. कारण जेणेकरून आमचा प्रवास सुखकर पाहिजे. मुंबई आमचीच आहे. हां, तुम्ही भले ते परप्रांतीय भरले जातात, ते लवकरच बाहेर पडणार, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण कुठेतरी सरकारने आमचा विचार करावा. एक तर मागे चाललं होतं की कोकण रेल्वेला भारतीय रेलमध्ये हे करायचं. ठीक आहे ना, तुम्ही केलात किंवा काय, पण आमचं म्हणणं होतं की आमची कोकण रेल्वे होती ती कोकण रेल्वेच होती, तरी सुद्धा तुमचीच त्याच्यावरती मुजोरी होती. हां, की कोकण रेल्वेच्या आमच्या गाड्या थांबवून तुम्ही लोक दुसऱ्या गाड्या बाहेर काढणार पटकन, मग आम्हाला फास्ट ट्रेन द्या ना. ते तुम्हाला नाही होणार. सरकार जे करतंय अतिशय चुकीचं करतंय. हे अगोदरपासून चालत आलेलं आहे. मी असं नाही म्हणत आहे की आताचंच सरकार, पण आताच्या सरकारने त्याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे होतं, पण ते नाही काढत आहेत. काय करतायत रेल्वे मंत्री? आता किती हे गाड्या एक्स्ट्रा सोडणार आहेत? लवकरच आम्ही रेल्वे मंत्र्यांच्या ऑफिसला आपण भेट देतोय या संदर्भातच, की आम्हाला एक्स्ट्रा ट्रेन आणि आरक्षित ज्या तिकीटं आहेत त्या वाढवून द्याव्यात, डबे वाढवावेत. या संदर्भात आपण लवकरच पत्रव्यवहार त्यांच्याशी करतोय, जेणेकरून आपल्या कोकणकरांचा प्रवास हा सुखाचा व्हावा. आता जशा जाताना ट्रेन सुटणार आहेत तशा येताना सुद्धा पाहिजेत आम्हाला, तेही मागणी आपण त्यांच्याकडे करतोय. त्यामुळे सर्वांनी साथ द्या. आणि सर्वप्रथम तुम्हाला एक सांगायचं झालं तर, की कोकण रेल्वेने जेव्हा तुम्ही प्रवास करताय त्यावेळेला जर कुठल्या भैयानं किंवा परप्रांतीयांच्या दादागिऱ्या तिथं चालू असतील तर बिलकुल खपवून घेऊ नका. सरळ बाहेर उतरवा. बिलकुल खपवून घ्यायच्या नाहीत. हा आपला महाराष्ट्र आहे आणि इथं आपण हक्कानं राहतो आणि हक्काचं खातोय. ह्या कोणाच्या त्यांच्या बापाची पेंड नाही आहे. तर त्यामुळे बिलकुल अजिबात हे करायचं नाही. जर भेटला सरळ दणकवा आणि बाहेर उतरवा, मग भले कुठलंही स्टेशन असू दे. पहिले आपलं पोट भरल्याच्या नंतर मग दुसऱ्याकडे बघायचं. पहिला आपल्या पोटाचाच विचार करायचा या बाबतीत तरी. कारण जे आतापर्यंत चालू आलंय ते पुढे चालायला नाही पाहिजे. ह्यासाठीचा हा आपला प्रयत्न आहे. धन्यवाद.